आघाडीचे माजी मंत्री, आमचे ज्येष्ठ नेते सन्मान्य सुनील केदार साहेब, माजी गृहमंत्री, ज्यांनी आपल्या कृतीतून सडेतोड उत्तर या RSSच्या विचारसरणीला दिलं. प्रसंगी जेलमध्ये जावं लागलं तरी पत्करलं. म्हणजे ते सुनील भाऊनी पण तशा पद्धतीचं उत्तर दिलं आणि आपल्या विचारधारेवर, बहुजनांच्या विचारधारेवर ठाम राहिले असे दोन्ही नेते सन्मान्य सुनीलजी केदार साहेब आणि सन्मान्य अनिलजी देशमुख साहेब, आमचे लाडके खासदार सन्मान्य श्यामकुमार बर्वेजी, माजी मंत्री, माजी बंधू सन्मान्य रवींद्र मुळकजी, आमचे अध्यक्ष सन्मान्य प्रफुल्ल गुडदेजी, आमचे दुसरे अध्यक्ष सन्मान्य अश्विन बैसजी, आमचे मित्र नगरसेवक, ज्येष्ठ नगरसेवक, माजी उपमहापौर सन्मान्य किशोर कुमेरे यांची, सर्व शेकापचे, काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे, शिवसेनेचे, बहुजन वंचित आघाडीचे सर्व सन्माननीय नेते आज इथे उपस्थित झालेले आहे. आणि कदाचित हे सगळं चित्र पाहून BJPचा भ्रमनिरास नक्कीच झालेला असेल. स्थिती चांगली असली की बहुजनांना डावलायचं, हे चित्र BJPने जे आहे ते या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्टपणे दाखवलेलं आहे. शब्द द्यायचा आणि शब्द फिरवायचा. मग जे आक्षेप आतापर्यंत आमच्या नेत्यांकडनं घेण्यात आले, केदार साहेबांनी घेतले, देशमुख साहेबांनी घेतले, ते खरे ठरले. या विचारधारेने शब्द देऊन OBCचा तिसरा कॉलम घेतला नाही, OBCचा तिसरा कॉलम घेतला नाही तर सगळ्याच ठिकाणी प्रतिनिधित्व जे आहे ते मागे पडणार आहे. शिक्षणामध्ये प्रचंड महागाई वाढलेली आहे. शिक्षण घेणं OBCला परास्त होईल आणि ज्या पद्धतीची महागाई आहे त्या महागाईमध्ये हा बहुजन समाज भरभरून निघत आहे. आपण पाहिलं असेल की या पंचायत राजच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं काँग्रेसनी स्थानिक प्रश्न हे स्थानिक स्तरावर सुटले पाहिजे अशी निर्मिती केली, त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं. महिलांना सुद्धा 50% प्रतिनिधित्व देण्याचं काम जे आहे ते काँग्रेस पक्षानं आपल्या सर्व मित्र पक्षांच्या सोबत असे निर्णय घेतले. आज या स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी नाही, वैशिष्ट्यपूर्ण कामं याच्यासाठी निधी उपलब्ध होत नाही. जलजीवन मिशन म्हणजे चांगलं स्वच्छ पिण्याचं पाणी, आरोग्याच्या चांगल्या सोयीसुविधा आणि शिक्षण याची अवस्था काय आपण पाहिलं असेल. जवळजवळ 20,000 पेक्षा शाळा जिल्हा परिषदांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या बंद पडण्याचं काम मागच्या 12 वर्षात करून या बहुजन मुलाला शिक्षणच मिळू नये, म्हणजे मनुस्मृती कशी कशी लागू होऊन राहिली बघा तुम्ही, इनडायरेक्टली होऊ नये अशा पद्धतीने शाळा बंद करण्याचं काम सुरू आहे. जलजीवन मिशनमधनं त्या बंद झालेल्या आहेत. आणि मी यासाठी ठोसून बोलतोय की आमचं 5 वर्ष जिल्हा परिषदमध्ये सरकार होतं. सन्मान्य रश्मिताई बर्वे ह्या अध्यक्ष होत्या, आमच्या कुंदाताई आहेत, आमच्या अवंतिकाताई आहेत. माझ्याकडे हा लेखाजोखा आहे आणि हा लेखाजोखा आहे याच्या भरोश्यावर मी बोलतोय की या 5 वर्षात जलजीवन मिशनचे किती कामं झाली, शाळांच्या संदर्भामध्ये किती कामं झाली, असे किती पानं पलटवून मी दाखवू की हे कामं जे आहे रश्मिताईंच्या, कुंदाताईंच्या आणि या सगळ्या महिलांच्या, बहुजन महिला आहेत सगळ्या, अवंतिकाताई यांच्या नेतृत्वात जे आम्ही कामं केलेली आहेत त्याचं मला मी सांगतो म्हटलं तर मला बराच उशीर लागेल. ही पत्रिका जी आहे कामाची ती सोडून जातो. अशा पद्धतीनं काम केलं आणि हे गेल्यानंतरच ही सगळे कामं का बंद पडली. फक्त कॉन्क्रीटचे रस्ते निर्माण करण्याचं काम आणि इथेनॉल मिळून लोकांच्या गाड्या खराब करण्याचं काम याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही विकासाचं काम जे आहे, याला विकास म्हणता येईल असं कुठलंही काम सुरू नाही आहे. आता या स्थानिक स्वराज्यांचे जे प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या निधीचे प्रश्न आहे, योजनांचे प्रश्न आहे, केंद्र पुरस्कृत योजनांचे प्रश्न आहे, हे BJPचा उमेदवार तिथे ताकदीनं मांडू शकणार नाही. याचं कारण असं आहे की तिथे जे सांगितलं जातं, डोळे दाखवले की खाली बसलं जातं. मंत्री एकच आहे, मुख्यमंत्री आहे, बाकीचे सगळे मंत्री जे आहेत ते फक्त सेक्रेटरीचं काम करतात मुख्यमंत्र्याच्या, त्यांना काही अधिकार नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न मांडण्याची संधी, कारण मी अशा पक्षाच्या अशा विचारधारेतून येतो की जी समानता मानते, जी असं मानते की सर्वांना शिक्षण, चांगलं आरोग्य, स्वच्छ पिण्याचं पाणी या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. त्यासाठी या सगळ्या संस्थांचे जे हक्क आहे, निधीचे हक्क आहे, योजनांचे हक्क आहे, ते सगळे आपण चांगल्या पद्धतीनं मांडलं पाहिजे. म्हणून अशा माझ्या लोकशाहीच्या पक्षातून जिथे मी माझे प्रश्न मी पक्षाच्या विरोधात पण बोलू शकतो की हे प्रश्न सोडवले पाहिजे, अशा लोकशाहीची संस्कृती असलेल्या पक्षाचा मी उमेदवार आहे. आणि हे सगळे प्रश्न जे आहे बहुजनांशी संबंधित हे मी ताकदीनं मांडेल अशा पद्धतीची ग्वाही माझ्या सगळ्या मतदारांना मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतो.
आमचे नेते राहुल गांधी यांनी ओबीसीच्या संदर्भात मोठं आंदोलन जे आहे ते छेडलेलं आहे. अनेक ठिकाणी सभा संमेलन झालेले आहेत. केदार साहेबांनी अनेक ठिकाणी सभा संमेलन घेतलेले आहेत. प्रफुल्ल गुर्देजींनी घेतले आहे, शांभवनी घेतलेले आहे, देशमुख साहेबांनी घेतलेले आहे, आमचे शिवसेनेचे नेते त्यांनी घेतलेले आहे. आणि या सगळ्या प्रश्नाला सातत्यानं वाचा फोडतो आहात. आंदोलन करत असताना एक संधी मतदारांना सुद्धा मिळत असते ना. हे मतदार सगळे नगरसेवक आहेत. यांना नंतर त्यांच्या मतदारांना, सामान्य मतदारांमधून हे निवडून येतात, त्यांना सुद्धा उत्तर द्यायचं आहे की जेव्हा प्रश्न विचारण्याची तुम्हाला संधी होती, जेव्हा आपल्या पक्षाला जागा दाखवण्याची संधी होती की बहुजनांवर तुम्ही अन्याय करत आहात, तेव्हा तुम्ही का नाही दाखवलं, अशी सुद्धा परिस्थिती या निमित्तानं निर्माण होऊ शकते. मी जास्त काही बोलणार नाही, पण एवढं नक्की सांगेल की हे जे प्रश्न आहे, हे प्रश्न मी ताकदीनं विधान परिषदेमध्ये यांचं प्रतिनिधी म्हणून मांडेल. हा विश्वास जो आहे, हा विश्वास मी माझ्या मतदारांना देऊ इच्छितो. धन्यवाद.